नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू तालुक्यामध्ये बारडगडावर डोंगरी देवाची आदिवासी बांधवांची सांत्वन व पूजा. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने निवासी आहे. कित्येक पिढ्यानपिढ्या आदिवासी समाज हा निसर्ग पूजक म्हणून ओळखला जातो. डोंगरतरी व इतर आपले देवस्थान असलेल्या ठिकाणी जाऊन आपली पूजा अर्चना मनापासून करताना दिसत असून अशाच एक डहाणू तालुक्यातील बारडगड हा पालघर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध गड अशी ओळख असलेल्या या गडावर गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र सर्व आदिवासी समाज व इतर समाज मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवतात. या गडाची आख्यायिका अशी आहे की जेव्हा पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस पडत नव्हता, शेतकरी हैराण झाला असताना या गडावर जाऊन त्या शेतकऱ्यांनी देवाची या निसर्गाची पूजा केली व पावसाची मागणी केली असता पडायला सुरुवात झाली आणि म्हणून पिढ्यानपिढ्या या निसर्गाची गडावर चढून पूजा अर्चना केली जाते. म्हणूनच यावेळी सुद्धा मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसेच पर्यटक सुद्धा या सोहळ्याचा आनंद लुटायला गडावर उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी संदीप राऊतच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्टर. नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आलो आपण डहाणू तालुक्यातील बराडगड ह्या ठिकाणी आलेलो आहे. इथे जे बराडगड हे सुप्रसिद्ध आहे. सगळे ग्रामस्थ इथे आदिवासी इतर आदिवासी सगळे इथे एक ठिकाणी येतात आणि इथे मोठ्या उत्साहाने जसा सण साजरा करतात तसा सण साजरा केला जातो. इथे जे येणारे पर्यटक आहे, इथे आदिवासी प्रेमी निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुझं नाव काय? माझं नाव यश कोल्हा. यश कोल्हा, कुठून आलं तू? मी पालघरचा आहे, पण आता सध्या मी डहाणूतलाच आहे, पण पालघर गावामध्ये राहतो ना. मी पहिल्यांदा हे बारडगडावर आलोय, पण मला एकदम म्हणजे बघून एकदम मनाला बरं वाटलं, कारण आमच्या पहिल्यांदा आदिवासी बांधव सर्व एकदम मिळून सर्व एकत्र हे बारडगडावर आले आहेत. तर आम्हाला बघून माझ्या मनाला खूप बरं वाटलं की आपली सर्व अजून पण आपली संस्कृती आम्ही जपत आहे. ते बघून मनाला खूप बरं वाटलं, कारण सर्व आपले आदिवासी बांधव आहेत त्यांचे मी मनापूर्वक आभार मानत आहे. का 2 तारखेला आपण 2 जुलैला आपण बारडगडावर येत आहे. ते आपल्या सर्वांना म्हणजे अजून पण आपली संस्कृती आपण जपत आहेत. ते खूप एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अजून पण आपण आदिवासी बांधव आहे हे आपल्याला अजूनपर्यंत याच्यामध्ये ठेवायचं आहे. असं आपण त्यांचं म्हणणं असं आहे का इथे जे काही पर्यटक येतील, आदिवासी आहे किंवा इतर आहेत, हे आल्यानंतर इथे जो माहोल बघितल्यानंतर खूपच आनंद भेटलेला आहे असं त्यांचं सांगणं आहे. त्याचबरोबर एक आपले दुसरे पण ग्रामस्थ आहे, निसर्गप्रेमी आहे, आदिवासी आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. तुझं नाव काय? फिरायला इकडे आम्हाला एवढा आनंद भेटला ना. फार निसर्गामध्ये आपलं संस्कृती आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे मित्र सर्व आलो, एन्जॉय केलं. मजा केली. कधी पण यावं, मजा करावं, एन्जॉय फक्त आम्ही आदिवासी जनजागृती किंवा जोपासण्याचं कसं हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि ते ह्या 2 किलोमीटर चालायचं, 2 किलोमीटर उतरायचं, येणं जाणं 2 किलोमीटर आहे, 4 किलोमीटर असं आहे आणि येतात जातात. आपण बघू शकतात, हे बघू शकतात इथे पर्यटक निसर्गप्रेमी जेवढे येतात तेवढे जातात, तेवढे येतात आणि तेवढे जातात. हे तरुण आहेत, परंतु जेवढे तरुण आहेत तेवढे वयाचा विचार न करता म्हातारे आहेत किंवा हेही आहेत, हे जा करतात. या बराडगडचं महत्त्व काय आहे हे पण आपण जाणून घेण्यासाठी आपण सांगणार आहेत. आपण बघू शकता हे पूर्णपणे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आपण याचं महत्त्व काय आहे हे पण आपण सांगतोय. इथे जेव्हा पेरणी होते त्यावेळेस पाणी पडत नव्हतं, त्यावेळेस इथे जे आदिवासी आहेत या गडावरती आले आणि त्यांनी सांगितलं, देवाला विनवणी केली आणि विनवणी केल्यानंतर इथे पाऊस पडलं. तेव्हापासून आजपर्यंत वर्षानुवर्ष आदिवासी हा पूजा अर्चनेसाठी बराडगड डहाणू इथे जो बराडगड आहे इथे येत आहे. खूपच 2 जुलै प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बघू शकतात हे आदिवासी आहे, हे पालघरून आले. त्याचबरोबर
नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आलो आपण बराडगड. हे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या डोंगरावरती येऊन आदिवासी पारंपरिक जे आहेत हे पूजा अर्चना करतात. सालाबादप्रमाणे इथे येऊन पूजा अर्चना करतात. आपण इथले जे प्रमुख आहेत जे देवस्थानची पूजा करतात त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपण काय बोलणार? तर 50 वर्षापूर्वीपासून मी सुद्धा इथे पूजा करतो सर. त्याच्यानंतर वडील करत होते आधीची, आता आम्ही करतो असं सर. आणि बाहेरची लोक येतात, ती सुद्धा पूजा करतात. बाहेरून येतात, तिकडनं आसवाडी समाज आहे, कन्याळ आहे, तलासरी आहे, चित्रेगाव आहे, करसगाव आहे, आमनगाव आहे, आनंदगाव आहे, संदेशरी आहे, बारीपाडा आहे, पूर्ण आसाग आहे. सगळ्या ठिकाणचे पूर्ण येतात आणि दर्शनासाठी येतात, एन्जॉय करतात. इथे येऊन जे पारंपरिकपणे आपण पूजा करतात ही देवस्थानची प्रमुख का आहे? का पूजा अर्चना करतात? कुंभी मातीची पूजा करतात. आपण बघू शकतात हे ग्रामस्थ आहे, इथले जे देवस्थानचे प्रमुख आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर आपण बघू शकता इथे जे भक्तगण आहेत हे भक्तगण आहेत. इथे येऊन देवस्थानची पूजा अर्चना करतात, नवस घेतात. याचं महत्त्व असं आहे का पूर्वज यांनी सांगितलेलं आहे का इथे जेव्हा पाऊस पडत नाही, जेव्हा पेरणी होते तेव्हा पाऊस पडत नाही, त्यावेळेस इथे येऊन ते पूजा अर्चना करत होते. आणि तशीच पूजा अर्चना सालाबादप्रमाणे पारंपरिक चालू आहे. इंडिया न्यूजसाठी संदीप राऊत, धन्यवाद.